पालिका निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराची रंगत जी आहे ती वाढीस लागली. प्रमुख उमेदवारांकडे लक्ष लागलेले माजी महापौर ॲडव्होकेट इवेन बेरिया निवडणूक आखाड्यात आहेत आणि बेरिया साहेबांच्या उमेदवाराला मिळणारा प्रतिसाद आणि महत्वाचं म्हणजे त्यांची भूमिका आणि जी काही सोलापूरचं आत्ताचं राजकीय सगळं वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवरती ॲडव्होकेट बेरिया यांचं भाष्य महत्वाचं ठरतं. बेरिया साहेब, कशा प्रकारचा प्रतिसाद आहे निवडणूक आखाड्यात तुम्ही आहात? नाही, माझा हा प्रभाग जुना आहे तसा आणि या प्रभागातून मी 5 वेळा निवडणूक लढवलेल्या आहे. मी 1 सदस्यीय प्रभागामध्ये सुद्धा निवडून आलो, 2 सदस्यीय प्रभागामध्ये सुद्धा निवडून आलो, 3 सदस्यीय प्रभागामध्ये सुद्धा निवडून आलो आणि मी माझ्यावरचे सर्व उमेदवारांना देखील निवडून आणलेला आहे. त्यामुळे हा काही प्रभाग मला नवीन नाही आहे. इथले सर्वजण मला ओळखतात. माझ्या कामाची जाण आमच्या मतदारांना आहे आणि त्यामुळे मला इथं जिथं जिथं मी फिरतो डोर टू डोर तिथं मतदार हेच म्हणतात माझ्या प्रभागात, अरे साहेब तुम्ही आहे तर काय आम्ही तुम्हालाच मत देणार. अशा पद्धतीची प्रतिक्रिया मला मतदाराची दिसून आलेली आहे. ज्या पद्धतीने एक भाजपाची हवा घेतली जाते ती पाहता काय वाटतं? म्हणजे इथं तर तुमची लढत कुणाबरोबर हे देखील आम्हाला जाणून घ्यायची की प्रतिस्पर्धी तुम्ही कुणाला मानता आणि जे भाजपाकडनं जी काय हवा निर्माण केली जाते ती इतक्या सगळ्या जागा, तर ही काही वस्तुस्थिती आहे का? सोलापूरचं वातावरण असं आहे का? तुमच्या प्रभागाचंही वातावरण असं नाही, या शहराची जर परिस्थिती पाहिली तर मी तर शहरामध्ये अनेक ठिकाणी गेलेलो आहे आणि मला असं काही भाजपची लाट काही दिसून आलेली नाही. आता शहर उत्तरमध्ये आणि शहर दक्षिण सोलापूरमध्ये थोडंफार असू शकतं, त्यांचे आमदार आहेत, परंतु इतर शहर मध्यमध्ये मॅक्सिमम त्यांना आता या ठिकाणी जवळ करणार नाही. वातावरण जरी असं दिसत असलं वरवरचा तर आत जाऊन लोक काय करतील याचा पत्ता काही लागणार. समाजवादी पार्टीकडनं आपली उमेदवारी आहे तर आज तो विजयाचा आत्मविश्वास कसा आहे? राष्ट्रवादी काँग्रेसने मला त्या ठिकाणी उमेदवारी देण्यासाठी एक फॉर्म दिला नाही आणि मग मी त्या ठिकाणी त्यांना विचारलं असतं. त्याच्यामध्ये खूप वेळ झाला होता. फॉर्म भरण्याचा अगदी 1 तास 2 तास आधी ते देतो असंच म्हणत होते, परंतु ते काही मला मिळालं नाही. शेवटी मी त्याच्यामध्ये गेल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष होते, त्यांनी मला तो फॉर्म दिला आणि गडबडीत तो मी भरून टाकला की बाबा आपल्याला वेळेवर तो राष्ट्रवादीचा फॉर्म मिळाला नाही, त्यामुळे मी तो समाजवादी पक्षाकडून भरला. एका अर्थाने खूप बरंही झालं. जे काही घडतं ते देवाकडून घडतं आणि मला राष्ट्रवादी काँग्रेसने नंतर पुरस्कृत केलं, पाठिंबा दिला. त्यामुळे आता दोन्ही समाजवादी आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचा पाठिंबा असल्यामुळे आणखी मला बळ मिळालेलं आहे आणि लोक खुश आहेत. कशा प्रकारचे मुद्दे मांडताय आता तुम्ही मतदारांसमोर जाताय? एक असं आहे की मी आधी सांगितल्याप्रमाणे लोक किंवा मतदार हे मला लोक नवीन नाही आहे. कारण शहर जिल्ह्यामध्ये माझी ओळख आहे. मी केवळ माझ्या प्रभागापुरता मर्यादित न राहता सोलापूर महानगरपालिकेत अनेक विषयांवर तोंड फोडलेलं आहे आणि अनेक विषयावर मी आपलं भाष्य केलेलं आहे आणि अन्यायाविरुद्ध सतत मी आवाज उठवलेला आहे. मग तो शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, मग तो ड्रेनेज लाईनच्या युजर चार्जेसचा प्रश्न असेल किंवा कामगारांचे जे काही प्रश्न आहेत, सिटी बस कामगारांचे असतील किंवा महानगरपालिकेच्या कामगारांचे असतील, शिक्षकांचे प्रश्न असतील, त्याच्यावर मी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं उभी केली आणि त्यांना न्याय मिळवून देण्याकरता मी खूप त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे माझ्या प्रभागाचा विकास मी सातत्याने करत आलो आहे. मी नगरसेवक म्हणून, स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील मला सोलापूर शहरात निधी देता येत होतं. त्याप्रमाणे मी शहराच्या अनेक भागात अनेक नगरसेवकांना माझा निधी दिला. त्याचप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये देखील तो निधीचा उपयोग केला आणि मोठमोठे प्रकल्प म्हणजे आपल्या दाराच्या दवाखान्यापासून ते आमच्या कॅम्प परिसरातलं जर तुम्ही परिसर बघितला तर सोलापूर शहरामध्ये असा एज्युकेशनल कॅम्पस तुम्हाला दिसणार नाही. त्याचप्रमाणे पाण्याच्या टाक्या
समाज मंदिर आहे, अनेक मोठी कामं मी या ठिकाणी केलेली आहेत. अल्पसंख्याक समाजाची मतं विभागली तुम्हाला जाणवते का की अशी काही शक्यता नाही, मला तर इथं काही दिसत नाही. माझ्या प्रभागामध्ये अशा पद्धतीचं कुठेही अल्पसंख्याक समाजाची विभागणी दिसत नाहीये. पण लोक आता हुशार झालेले आहेत. मला तो मतदार हा राजा असतो आणि तो आता खूप विचार करून मत देतो. त्याला आता मताची किंमत कळलेली आहे. तो सगळ्यांना जरी हा म्हणत असता तर तो असं बघतो किंवा कोण शिकलेला आहे, कोण आपले प्रश्न महापालिकेच्या सभागृहामध्ये मांडू शकतो, कोण आपल्या समस्याचं निराकरण करू शकतो, अशा पद्धतीचे सगळे प्रश्नाची चाचपणी करतात नागरिक. सामना कोणाशी? ते माझा तर आता मला तर दिसत नाही किंवा कारण एक उमेदवार 2 उमेदवार तर आमच्या प्रभागातलेच नाहीत, बाहेरचेच आहेत, प्रभागाबाहेरचे. आणि तिसरा उमेदवार आहे तो काही म्हणजे एवढा प्राबल्य नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी माझ्या मतदाराच्या आणि माझ्या लोकांच्या सहकार्याने मी निश्चितपणे निवडून येईन.